ठाण्यामध्ये खासदार नरेश म्हस्के यांना धक्का बसलाय। नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी नाकारलेली आहे। आशुतोष म्हस्केंना तिकीटच नाहीये। नरेश म्हस्केंनी तिकिटासाठी मोठी फिल्डिंग लावलेली होती, मात्र यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे। प्रभाग 19 मधून नरेश म्हस्केंचा मुलगा इच्छुक होता, मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। ठाण्यामध्ये युती झालेली आहे शिवसेना आणि भाजपची, मात्र याचा फटका बसलाय तो ठाण्यामधले शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना। नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे। शुभम कोळी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, नरेश म्हस्केंनी मोठी फिल्डिंग लावलेली होती आपल्या मुलासाठी, मात्र त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे। त्यांची काही प्रतिक्रिया समोर आली का या संदर्भात? निश्चित पाहिलं तर सध्या मी ठाण्यातील शिवसेनेच्या आनंद आश्रमाबाहेर आहे आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक इच्छुक उमेदवार आपल्या पाठीमागे आपल्याला या ठिकाणी दिसून असतील। काही वेळापूर्वी जे आहेत ते आशुतोष म्हस्के, जे नरेश म्हस्के यांचे चिरंजीव आहेत, त्यांची उमेदवारी जी आहे या ठिकाणी कापलेली आहे आणि एक मोठा गोंधळ या ठिकाणी जो आहे तो पाहायला मिळाला होता। मोठ्या प्रमाणामध्ये फिल्डिंग जी आहे ती नरेश म्हस्के यांनी जी आहे ती त्यांच्या मुलाकरिता जी आहे ती लावली होती आणि त्यांचीच उमेदवारी जी आहे ती कापल्याने जे आहे ते नरेश म्हस्के असतील किंवा आशुतोष म्हस्के आहेत त्यांच्यामध्ये नाराजीचे सूर जे आहे ते एकवटले होते आणि पाहिलं तर अनेक दिग्गज बड्या कार्यकर्त्यांचे देखील तिकीट। निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।